नमस्कार, मी डॉक्टर सुनील पाटील, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट, अथायो यूरो केअर सेंटर ठाण्यामध्ये. प्रॉस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे काय त्रास होऊ शकतो? प्रॉस्टेट ग्रंथी वाढली की लघवीच्या रस्त्यामध्ये ती अडथळा निर्माण करते. जनरली ही ग्रंथी वयाच्या 45 to 50 इयर्स नंतर वाढते. ती लघवीच्या रस्त्यामध्ये अडथळा करायला लागली की त्याच्यामुळे सुरुवातचे सिम्पटम्स म्हणजे लघवीला वारंवार जाणे, जसं की लघवीला रात्री वारंवार उठावं लागणे, रात्री 2पेक्षा जास्त उठणे हे ॲबनॉर्मल आहे. त्यानंतर दिवसासुद्धा लघवीला वारंवार जाणे, दर 1-1 तासाला 1.5 तासाला लघवी जाणे. जेव्हा पण लघवीला आली तर ती लघवी कंट्रोल न होणे, लघवीला घाई होणे, हे सगळं प्रॉस्टेटचे सुरुवातचे सिम्पटम्स आहेत. जसा जसा प्रॉस्टेट साईजमध्ये अजून वाढतो त्यानंतर लघवीला अडथळ्याचे सिम्पटम्स निर्माण होतात, जसं की लघवीला जोर लावणे, लघवीला आली की ती एका धारेत साफ न होणे, लघवीला जोर लावून लावून बाहेर काढणे, किंवा लघवीला कधीही आपण गेलो तर ती इमिडिएटली लघवीचं स्ट्रीम सुरू न होणे, त्याला थोडासा टाईम लागतो. हे सगळे सिम्पटम प्रॉस्टेटचे लेट सिम्पटम्स आहे. आणि जसं जसं प्रॉस्टेट अजून साईजमध्ये वाढतो तर त्याच्यामुळे कधीकधी लघवी पूर्णसुद्धा तुंबू शकते, ज्या केसमध्ये पेशंटला लघवीची नळी लावण्याची पाळी येऊ शकते. तर हे जर सिम्पटम्स, हा जर त्रास तुम्हाला आढळत असेल तर तुम्ही लगेच जवळच्या यूरोलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. त्याच्यासाठी बेसिक टेस्ट असतात, त्याच्यामध्ये युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी हे टेस्ट असतात. त्या टेस्टनुसार पुढे त्याची ट्रीटमेंट केली जाते. जर सोनोग्राफीमध्ये, ब्लड टेस्टमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला त्या सिम्पटम्सचं म्हणजे जो प्रॉस्टेटचा जो त्रास आहे त्याला डे टू डे लाईफमध्ये त्रास होत असेल, तुमचा क्वालिटी ऑफ लाईफ खराब होत असेल, तर त्यासाठी एक सिम्पल टॅबलेट असते जी डेली रात्री 1 टॅबलेट घ्यावी लागते. त्या टॅबलेटमुळे 80 to 90% लोकांना बऱ्यापैकी आराम पडतो आणि ती टॅबलेट तुम्ही पुढे नियमितपणे घेऊ शकता. टॅबलेट पुढे चालू ठेवली की तो त्रास कंट्रोलमध्ये राहतो. इतर 10 to 20% पेशंट्स ज्यांना गोळीने पूर्णपणे आराम पडत नाही त्यांना दुर्बीणद्वारे प्रॉस्टेटचं ऑपरेशन करण्याची गरज पडते, ज्यामध्ये लघवीच्या मार्गे दुर्बीण टाकून वाढलेला प्रॉस्टेट आपण ऑपरेशन करून काढतो, ज्यानंतर पेशंटला लघवी व्यवस्थित होते आणि पुढे काहीही त्रास होत नाही. थँक्यू.